शिवसेनेच्या माध्यमाने आमचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमाने एक विशेष ट्रेन कोकणामध्ये आज सोडण्यात आली। नारायण राणे साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते। मला वाटतं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी आणि वर्षभर कोकण वासीय जो आहे हा गणेशोत्सवासाठी कधी कोकणात जाता येईल याची वाट पाहत असतो आतुरतेने। आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोकणामध्ये जायचं असतं, पण तिकीट मिळेल का, बसचं ट्रेनचं तिकीट मिळेल का, अशा तो ह्याच्यामध्ये असतो विवंचनेमध्ये। त्याच्यावरती उत्तर म्हणजे आज शिवसेना एक्सप्रेस निलेशजी राणे यांच्या माध्यमाने 1400 कोकणवासियांना जे आहे एका ट्रेनमधून कोकणामध्ये आज सोडण्यात आलं। मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असेल की किती आनंद पूर्ण परिवारासकट जे आहे हे सगळ्यांना आपापल्या मूळ गावी जे आहे ते जाता येतं, तिथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। आणि शिवसेना हे गेले अनेक वर्ष जे आहे हे करत आलेली आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे। कालही माझ्याही मतदारसंघातून आम्ही 950 बसेस जे आहेत ते कोकणामध्ये सोडल्या। पूर्ण मुंबईमधून मला वाटतं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 5000पेक्षा जास्त बसेस जे आहे या कोकणामध्ये या 1-2 दिवसामध्ये जे आहेत ते आपण सोडतोय। आणि आज या ट्रेननी लोक जात आहेत, ट्रेनने सुखरूप पोचतात, लवकर पोचतात आपापल्या गावी। तर मी निलेशजी राणेंचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो दरवर्षी मला वाटतं तो उपक्रम अशा प्रकारचा करत असतात। आणि आज शिवसेनेच्या माध्यमाने हा उपक्रम केला, त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। मला वाटतं जो महामार्गाचा विषय आहे हा मॅक्झिमम जो आहे महामार्ग पूर्ण झालेला आहे। माननीय गडकरीजी याच्यावरती स्वतः लक्ष देऊन आहेत। आणि आता पावसा पाण्याचा जो आहे तो विषय असतोच, पण मला वाटतं हा महामार्ग जो आहे हा लवकरात लवकर 100% जो आहे तो पूर्ण होईल। बघा सणासुदीला सगळे लोक आपापल्या आपतेष्टांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात। चांगलं आहे, या निमित्ताने का होईना कोण ना कोणतरी कोणाच्या तरी घरी जात आहे। युतीची चर्चा ही देखील रंगताना पाहायला मिळते या एकूणच। आता कोणाशी युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही। कोण कोणाशी युती करणार आहे तुम्हाला त्याला विचारावं लागेल। आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं। बघा आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हारणार आहे हे समोर दिसतंय। जसं लोकसभेमध्ये संविधान खतरे में हे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, तसंच फेक नरेटिव्ह आता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे। कारण की त्यांना माहिती आहे तिथे NDAचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे, तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही। म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात सूर मिसळण्याचं काम केलेलं आहे। बघा सरकारने मराठा आरक्षणाविषयी नेहमी जे आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदेसाहेबांनी मार्गे या सरकारने मार्गे लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागतात। आता दोघं जे आहेत ते काम करतायत पूर्ण स्पीडने, दिवस रात्र जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते तुम्हाला फील्डवरती दिसतात, कधी बैठक घेताना दिसतात, पण जे टीका करतायत ते कुठे बसून टीका करतायत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे। घरात बसून टीका करणं जे आहे ते सोपं असतं, फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं। म्हणून लोकांनी जे काम दिलेले ते पूर्ण चोखपणे काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करतायत। यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा 25 वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला, मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला। आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये 14-14, 15-15 वर्ष राहतोय। 2 पिढ्या ज्या आहेत तिथे त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करतायत की कधी आम्हाला घर मिळेल। ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे। आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे, लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे, तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं। मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला विरोध करायचं काम करायचं। ह्यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे। लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने यांनी 25 वर्षामध्ये काय केलं। पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल, BDD चाळीचा विषय असेल, इथे मराठी माणूस राहतोय, मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं, आमच्या सरकारने काम केलं।